बुलढाण्यातल्या टक्कल व्हायरसचा परिणाम आता थेट सोयरिकीपर्यंत आलाय। टक्कल पडल्यानं तरुणांची लग्न जुळणंही मुश्किल झालंय। तर कोल्हापुरात एक व्यक्ती पुन्हा केस उगवण्याचा दावा करतोय। पाहूया। बुलढाण्याच्या शेगावातला केस गळतीचा परिणाम आता फक्त टक्कल पाडण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर सोयरिकीपर्यंत येऊन पोहोचलाय। केस गळतीमुळे शेगाव तालुक्यातल्या बोंडगावात पोरांची लग्न जुळाना गेली आहेत। टक्कल पडतंय म्हणून कुणी पोरगी देईना झालंय। टक्कल व्हायरसच्या भीतीनं गावातल्या सोयरिकी थांबल्यात। अहो इतकंच काय, किराणा दुकानात किराणा सामान मिळाना झालंय। दूधवाला दूध देत नाही तर भाजीवाला भाजीपाला दिना गेलाय। काय अडचण येतात तुम्हाला? अडचणी अशा येऊन राहिल्या म्हणजे आम्ही जर वालावर पाणी भरायला गेलो तर पाणी भरू देत नाहीत। दुसरं म्हणजे बाजाराला भाजीपाल्याला जर गेलो ते भाजीपाला घेऊ देत नाही। दुसरं आज येते, अरे त्याच्याकडे पैसे घेऊ नका, नाहीतर आम्ही त्याच्याकडे भाजीपाला घेऊ देत नाही। तो दुकानदार म्हणते भाऊ बाहेर जा तुम्ही, चक्कीवर दळून देत नाहीत। सोयरे संबंधी हुकून राहिले आमच्या गावातले। पाहुणे हेच म्हणतात की बाबा आम्ही नंतर येऊ, 15 दिवसानंतर येऊ। केस गळतीचं मुख्य कारण आहे। पुढे दिवस म्हणजे हे गोष्ट जी हे मुलांच्या बाबतीत होते का मुलींच्या बाबतीत होते? दोघांच्या बाबतीत होते, मुलांच्या बाबतीत होते, मुलींच्या बाबतीत होते। आज रोजी आमच्या गावात एकही लग्न जुडलेलं नाही। आम्हाला कुठल्या गावाचा नेम येत नाही की बाबा तुम्ही या पाहुणे पाहिले आमच्या गावामध्ये, कुणीच बोलावत नाही। सर्व आमच्या गावात संपर्क तुटलेला आहे। मजुराला तुम्ही ज्या ठिकाणी जात होते मजुरी करायला, ते काय का सांगतात? या टक्कल बोलला तर तुम्ही कैसाराचे आमच्या इकडे येऊच नका आणता, सोबतची मजुरी देत नाहीत। शेगाव तालुक्यात केस गळतीच्या रुग्णांची संख्या आता 197 वर पोहोचली आहे। स्थानिक आरोग्य यंत्रणा, आयुष मंत्रालयाच्या पथकासह ICMRची टीमही ठाण मांडून बसली आहे। असं असलं तरी केस गळती नेमकी होतीये कशानं याचा शोध अद्याप लागू शकला नाही। आरोग्य यंत्रणांकडून अनेकांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। त्याचा अहवाल आल्यावरच लोकांना टक्कल नेमकं कशानं पडतंय हे स्पष्ट होईल। तर दुसरीकडे मात्र टक्कल पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे। बुलढाण्यात ज्या लोकांना टक्कल पडलंय त्यांच्या डोक्यावर माझ्या औषधानं केस येऊ शकतात, असा दावा कोल्हापुरातल्या सलमाननं केला। कोल्हापुरातल्या महावीर गार्डन परिसरात लोकांची ही गर्दी डोक्यावर पुन्हा केस आणण्यासाठी झाली आहे। सलमान आपल्यासोबत आहे। काय नेमकं औषध आहे, हे कशा पद्धतीने लावतोय? ते प्युअर जडीबुटी औषध आहे। त्याचा 100% रिझल्ट आहे आणि लाखो लोकांना ते रिझल्ट मिळाला आहे आणि ते प्रत्येक लोक यायला लागले ते ट्रीटमेंट करायचे। निःशुल्क तू हे पैसे घेत नाहीस, याचे कारण काय आहे? ते समाजसेवा, फक्त समाजसेवा करायचं। तुला माहिती असेल महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यात लोकांचे अचानकपणे केस गळत आहेत। काय तुला कारण वाटते तू या सगळ्यामध्ये काम करतो? ते इन्फेक्शन चालू आहे। ते केसांचं एक इन्फेक्शन असेल, ते अगर लागले ना ते पूर्ण बाल निघून जाते। आता आपल्याकडे ते औषधी आहे जडीबुटी, ते एकदा माझ्याकडे या, मी आता ते सगळ्यांना करून देतो ट्रीटमेंट। त्यांच्या आमच्याकडे 100% रिझल्ट आहे औषधचा। असं असलं तरी सलमानच्या या उपायाला कुठला वैज्ञानिक आधार आहे की नाही हे तपासावं लागेल। कसं आहे, शेवटी विषय लग्नाचा आहे, त्यामुळे डोक्यावर केस असणं किती महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। म्हणूनच शेगावातील टक्कल व्हायरसवर लवकरात लवकर उपाय शोधा, असं आर्जव इथले नागरिक करतायत। कोल्हापूरहून भूषण पाटीलसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।